राणी, ए राणी, ओ जरा इकडे ये बघू. हा मालती मॅडम, आता त्या मिरच्या चुलीत टाका वहिनी. अगं मालती, पण तू राणीनं का बोलवलेस? हो सांगते, आधी त्या मिरच्या तर चुलीत टाका. राणी जरा पुढे ये आता. ये ये ये. अगं मालती काय करतेस? अगं तिला त्रास होतोय मालती. अगं पोरीला त्रास होतोय मालती, सोड तिला. मालती अगं. वहिनी, तुमचा मान राखते म्हणून माझ्या मध्ये पडायचं नाही. हा हिचा आणि माझा हिशोब आहे, तो मला चुकता करायचा होता. अगदी कृष्ण जन्माष्टमी पासूनचा हिशोब आहे हा. काय काय तळभद्री कार्टे, तेव्हापासूनच या घरात जे काय होत आलंय त्यामुळे महाडिकांच्या घरची सून झाली आहेस असं वाटत असेल ना तुला. आणि आता तर काय, यांनी तुझी दृष्ट काढली आहे त्यामुळे खरंच या घरातली हुकमाची राणी झाली आहेस असं वाटतंय का? पण या घरातली हुकमाची राणी व्हायच्या स्वप्नातनं लवकर बाहेर यायचं. आल्यापासूनच्या भ्रमात जगतेस ना, त्या भ्रमातनं तुला बाहेर काढण्यासाठी मी तुला तुझी जागा दाखवली. ही तुझी लायकी कधीच विसरायची नाही, कळलं? आणि तुम्हाला भारी पुळका येतो ना हिचा. वेळीच हिचा पुळका येणं, हिची आई बनणं बंद करा. एक तर हिच्यापेक्षाही भयंकर अवस्था करी ना तुमची. हे काय करतेस तू? काय करतेस म्हणजे? पाय पुसली आहे मी. हीच लायकी आहे माझी म्हणून इथे आडवी झालीये. कोण बोललं तुला असं? कोणी बोलायला कशाला पाहिजे? वागण्या बोलण्यातून गोष्टी कळतात विक्रांत. जेव्हापासून लग्न होऊन आले ना या घरामध्ये तेव्हापासून माझी पाय पुसण्याचीच लायकी आहे. पण तेव्हा एवढं जाणवलं नव्हतं, पण आता पक्क झालंय माझी या घरामध्ये लायकी पाय पुसण्याचीच आहे. जो तो येतो मला पाय पुसणीसारखं वापरतो आणि फेकून देतो. अरे तू का उभा आहेस? तू पण या पाय पुसण्याला पाय पुस आणि पुढे निघून जा. चल 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 लवकर चल, चल पटकन या पाय पुसणीला पाय पुसून पुढे निघून जा. चल 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 ये लवकर पुस. मिला रिलॅक्स. काय चाललंय? उठ, हे चांगलं दिसत नाही. चल उठ. हात नको लावूस विक्रांत मला. डोंट टच मी. आणि पाय पुसणी अशी उठत नसते, तिला हात लावायचा नसतो, हात खराब होतो. त्यामुळे ह्या पाय पुसणीला पाय पुस आणि पुढे निघून जा. चल 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 लवकर पाय पुस पुस पुस. अरे पुस ना पुस. उर्मिला, आपल्या मनासारखं काही होत नाहीये, आपल्याला योग्य तो मान मिळत नाहीये म्हणून चिडचिड होते ना. मान्य आहे मला, पण म्हणून मी भान हरवलोय का? भानावर राहून काय मिळतं? शेवटी अपमानच ना. त्यापेक्षा मी माझ्या लायकीत राहून इथे पडलेली बरी, पायपुसणी सारखी. का बसलायस तू? अरे या पायपुसणीला पाय पुस आणि पुढे निघून जा. चल 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 लवकर. इनफ उर्मिला, इनफ. उठ, शांत हो आणि उठ. शांत बस, रिलॅक्स. उर्मिला लुक, हे असलं वागून काही मिळणार आहे का? मनासारखं होणार आहे का? त्यासाठी आपल्याला ऍक्च्युअली काहीतरी करावं लागेल. तुझी लायकी असली लोळत पडण्याची नाहीये, तर लढण्याची आहे. उर्मिला ऐक, या अशा होप सोडून आपल्याला चालणार नाही. हे बघ, त्यांना हरवण्याची संधी आपल्याला कधीही मिळेल. अगं पण त्यासाठी आपण अलर्ट असणं गरजेचं आहे ना. तूच जर काय असलं काहीतरी वागलीस तर आपल्याला हवं ते कसं मिळेल? माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग सुरू आहे. इकडे मी इंद्राला डिस्टर्ब करीन, तिकडे तू राणीच्या मागे लाग. मग आपल्या मनासारखं होईल. करशील एवढं? मी नुसतंच मागे लागणार नाही, तर हात धुवून मागे लागणार.
त्या राणीला तिची लायकी दाखवणार. तू बघच, त्या राणीचा काटा काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. उलट्या काळजाची आहे तिथली काय माणसं. याचं कोणाचं काय बिघडवलंय की मालती मॅडम माझ्याशी अशा वागतायत. ही मोठ्या घरातली श्रीमंत माणसं ते एवढे कोत्या मनाचे असतील असा विचार पण केला नव्हता मी कधी. याच्यापेक्षा तर माझ्या वस्तीतली माणसं लई चांगली. ती माणसं कधीच एकमेकांबरोबर कटकारस्थान करत नाहीत. उलट एकमेकांच्या आनंदात दुःखात सहभागी होतात. असं दुःखात ढकलून देत नाहीत कोणाला. तिथल्या माणसांची ना घरं छोटी असतील पण मनालाही मोठी आहेत. मी तिथंच बरी होती. इथं बाहेरून सगळं चकाचक दिसत पण आत नाही ना. सगळ्या नात्यांना तडा गेलाय. तिथं लोकांच्या मनात एकमेकांबद्दल राग असेल पण द्वेष कधीच नव्हता. आणि मी जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून मालती मॅडम माझा नुसता द्वेषच करतायत. मला माझ्या आई बुवांच्या प्रेमाची कमी इथं भरून देणारं कोणीतरी पाहिजे. आज लय आठवण येते आई बुवा तुमची. असं वाटतं की इकडून निघावं आणि तुमच्या पाशी येऊन तुमच्या खुशीत खूप रडावं. तू मी चिठ्ठी लिहिली होती ना माझ्यासाठी सारखी वाचायचीच राहून जाते. ओके ओके फाईन. तुला असं वाटत असेल ना मी तुझ्याकडे बघून का हसतोय. ऍक्च्युली काय आहे ना मी कधी नव्हे तर तुझ्यावर इम्प्रेस झालो. विचार का विचार डोंट वरी. मी आज चिडणार नाही. आय एम सो हॅपी टुडे. विचार बिंदास विचार.